म्हणजे गेले वर्षभरापूर्वी याच दिवशी शिवसेना भाजपा महायुतीचं सरकार स्थापन झालं. तो दिवस मला आठवतोय. 30 जूनला माझा आणि देवेंद्रजींचा शपथविधी झाला आणि त्यानंतर अगोदरचा इतिहास मी सांगू इच्छित नाही. तो एकदम त्याला काय म्हणतो आपण, धाडसी सगळं जे काही पार्श्वभूमी होती आपल्याला माहीत आहे. एक मोठा धाडसी निर्णय या राज्याने देशाने पाहिला. लोकहितासाठी, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन व्हावं अशी या राज्यातल्या जनतेची, तमाम शिवसेना भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्याची इच्छा होती. आणि ती इच्छा गेल्या 30 जूनला आम्ही या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचं, अटलजींच्या विचाराचं, शिवसेना भाजपा युतीच्या विचारांचं सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्थापन केलं. मी आवर्जून या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष JP नड्डाजी यांना मनापासून धन्यवाद देईन. आणि या सरकार स्थापनेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा सिंहाचा वाटा होता, मोठा त्यांचा सहभाग होता. आणि आम्ही दोघांनी मिळून त्यावेळेस 30 जूनला शपथ घेतली आणि मग नंतर या सरकारचं काम सुरू झालं. मी देवेंद्रजींना पण मनापासून धन्यवाद देईन, त्यांचंही मनापासून अभिनंदन करीन की खांद्याला खांदा लावून एक धाडसी पाऊल जे मी उचललं, माझ्या 50 सहकाऱ्यांनी त्यावेळेस त्याला पूर्णपणे खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत ते उभे राहिले आणि सरकारची स्थापना झाली. आज गेले आणि त्यासाठी मी ज्यांचं योगदान या सरकार स्थापनेमध्ये शिवसेना भाजपा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं, नेत्यांचं, त्यांना मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देईन. शिवसेनेचे आमचे नेते असतील, भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, या सगळ्यांच्याच सहकार्यातून हे सरकार लोकांच्या मनातलं स्थापन झालं. बाळासाहेबांच्या विचाराचं, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या विचाराचं सरकार आपण पाहतोय की गेले वर्षभरामध्ये जे आम्ही काम केलं. मला आठवतंय पहिली कॅबिनेट शपथ घेतल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो. पण त्याही वेळेस आम्ही शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा विचार करून, सर्वसामान्य माणसाचा विचार करून त्याही कॅबिनेटमध्ये जनहिताचे निर्णय घ्यायला सुरुवात केली. आज 35-40 कॅबिनेटचा जर पार्श्वभूमी आपण पाहिली तर आमचा अजेंडा एकच आहे, या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देणं, या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं. आणि म्हणून जे आमचे निर्णय आपण पाहाल तर एकही असा निर्णय वैयक्तिक कुणाच्या तरी लाभाचा आपल्याला शोधून सापडणार नाही. जेवढे निर्णय आम्ही घेतले ते शेतकऱ्यांसाठी, वंचितांसाठी, शोषितांसाठी, गरजूंसाठी, महिला भगिनींसाठी, तरुणांसाठी, कामगारांसाठी, असंघटित कामगारांसाठी, या समाजातला प्रत्येक घटक, ज्येष्ठांसाठी निर्णय आम्ही घेतले. आणि म्हणूनच या सरकारला आज वर्ष पूर्ण होतंय. वर्षपूर्तीचा आनंद बघा कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर किती आहे. एक वर्ष कसं गेलं हे समजलं नाही, परंतु या वर्षामध्ये जे घेतलेले अतिशय धाडसी निर्णय जे आहेत, या धाडसी निर्णयामुळेच अल्पावधीमध्ये हे सरकार जे आहे हे लोकाभिमुख काम करणारं सरकार म्हणून लोकांच्या मनामध्ये ठसा उमटवण्यासाठी पात्र ठरले असं मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ज्या पूर्वीच्या
शिवसेना भाजपा युतीचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी ज्या योजना सुरू केल्या होत्या त्या दुर्दैवाने आमचं सरकार स्थापन होण्यापूर्वी बंद पाडल्या गेल्या, अडथळे निर्माण केले गेले. जलयुक्त शिवार योजना असेल, मेट्रो असतील, अनेक प्रकल्पांची कामं असतील. परंतु जसं आम्ही सरकार स्थापन केलं तसे सगळे स्पीड ब्रेकर आम्ही हटवले, सगळ्या अडचणी दूर केल्या आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आम्ही या कामाची गती वाढवली. बुलेट ट्रेन बंद होती, त्याला देखील आम्ही बुलेट ट्रेनला चालना दिली. स्पेसिफिक असं नावं घ्यायला गेलो तर खूप मोठी जंत्री आहे, परंतु केंद्रातलं सरकार आणि राज्याचं सरकार एक समविचारी सरकार जेव्हा असतं तेव्हा एक डबल इंजिन सरकार म्हणून त्याला डबल स्पीड मिळतो. आणि मग राज्याच्या ज्या योजना आहेत या केंद्राकडे आम्ही पाठवल्यानंतर त्या केंद्राकडून तात्काळ मान्य होतात आणि त्यामुळे मी मोदी साहेबांना पुन्हा एकदा धन्यवाद देईन. सर्व केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांना देखील धन्यवाद देईन, कारण आमचा एकही प्रस्ताव त्यांनी नामंजूर केला नाही. मोठे जे प्रकल्प आहेत, मराठवाडा वॉटर ग्रीड सारखे, कोकणातल्या पाण्या जे वाहून जाणारं पाणी जे आहे ते, असे मोठे प्रकल्प जे आहेत त्या प्रकल्पांसाठी नक्की केंद्र सरकारची आम्हाला मदत लागेल आणि नक्की मदत मिळेल. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे एवढे प्रकल्प सुरू आहेत की मला वाटतं देशामध्ये नंबर 1ला आपला महाराष्ट्र आहे. मग ते पायाभूत सुविधांचे प्रकल्प, मेट्रोचे प्रकल्प, समृद्धी हायवेचे प्रकल्प, मिसिंग लिंकचे प्रकल्प, शिवडी नावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक, 22 किलोमीटरचा सिंगल लार्जेस्ट जो सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज आहे त्याचं काम, कोस्टल हायवेचं काम, इतर आम्ही बांद्रा वर्सोवाचं काम, वर्सोवा टू विरार हे काम आम्ही हाती घेतोय. सिंधुदुर्गाचं ग्रीन कॉरिडॉर जो आहे तो आम्ही हाती घेतोय, ग्रीन फील्ड. हे असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प जे आहेत, ॲक्सेस कंट्रोल रस्ते, ॲक्सेस कंट्रोल प्रकल्प, जसं समृद्धीमध्ये 7 तासामध्ये मुंबईला माणूस येऊ शकतो, अशाच प्रकारचं एक रस्त्यांचं एक जाळं तयार करतो आम्ही, ॲक्सेस कंट्रोल ग्रीड. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दळणवळण यंत्रणा सक्षम होईल. आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो, देशामध्ये पहिल्या नंबरवर राज्याचे इन्फ्रा प्रोजेक्ट आहे. त्याचबरोबर या राज्यामध्ये जेव्हा युतीचं सरकार होतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, त्यावेळेस परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर 1ला होता. परंतु दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर गुजरात पुढे गेला, कर्नाटक पुढे गेला. परंतु जसं आपलं 11 महिने 12 महिन्याचं सरकार स्थापन झालं, आता पुन्हा एकदा महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1ला आलेला आहे. याचं आम्हाला समाधान आहे. आणि म्हणूनच एक वेगवान सरकार, गतिमान कारभार या सरकारच्या माध्यमातून आम्ही करतो आहे. शासन आपल्या दारी हा अतिशय अभिनव असं संकल्पना, म्हणजे लोकांना सरकारच्या दारात यायला लागू नये. जिल्हाधिकारी कचेरी असेल, तहसीलदार कचेरी असेल, या ठिकाणी यायला खेटे मारायला लागता कामा नये. म्हणून सरकार, शासन आपल्या दारी, जे निर्णय सरकारने घेतले, जे योजना सरकारने सुरू केल्या, त्या पूर्णपणे त्याचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे. त्याला लागणारी कागदपत्र, सर्टिफिकेट, प्रमाणपत्र देखील एकाच छताखाली देण्याचा निर्णय घेतला आहे. हजारो लोकांचा उदंड प्रतिसाद या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला लाभतो आहे. त्यामुळे हे सरकार जे आहे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी अनेक निर्णय घेते. शेतकऱ्यांसाठी आम्ही अनेक निर्णय घेतले. केंद्राची, मोदी साहेबांची 6,000 रुपयाची जी योजना आहे शेतकऱ्याला दर वर्षाची, ती आम्ही 6,000 आणखी आमच्या राज्य सरकारकडून त्याच्यामध्ये टाकले. आता शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला मिळणार. पीक विम्याचे पैसे शेतकरी भरत होते, ते पैसे सरकार भरणार. फक्त शेतकऱ्यांकडून 1 रुपया घेणार. पीक विमा योजना, ज्याने मोबदलाचा विषय जर आपण पाहिला तर सगळे निकष नियम आम्ही बदलले आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त कसं देता येईल यावर आम्ही लक्ष फोकस केलं. महिलांसाठी सक्षमीकरणासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले. लेक लाडकी लखपती हा योजना आम्ही सुरू केली. देशातली राज्यातली आपली पहिली योजना आहे. जन्म झाल्यावर 5,000, शाळेत जायला गेल्यावर 7,000, 7वीत गेल्यावर 7,000, 11वीत गेल्यावर 8,000 आणि वयाच्या 18व्या वर्षी 75,000, 1 लाख रुपये त्या मुलीला मिळतील.
पालकांची चिंता दूर होते. आणि त्याचबरोबर महिलांसाठी आम्ही STमध्ये 50% सवलत दिली. त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर करतायत महिला भगिनी. ज्येष्ठांसाठी 75 वर्षाच्या वरच्या लोकांना आम्ही फ्री ST केली आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण हा मुद्दा आमच्या डोळ्यासमोर प्राथमिकता त्याला आम्ही देतोय. महिला बचत गट सक्षम करणे, त्यांना जे काही खेळतं भांडवल आहे ते मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देणे, नॅशनलाइज आणि डिस्ट्रिक्ट जिल्हा बँका ज्या आहेत त्यांच्याकडून त्यांना कर्जरूपी मदत करून देणे आणि त्याची परतफेड तर ते 100% करतात. परंतु खेळतं भांडवल सरकारच्या वतीने देणं, महिला बचत गटाला त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांच्या ज्या प्रॉडक्ट आहेत, ज्यांच्या वस्तू आहेत त्याची विक्री झाली पाहिजे, ब्रँडिंग झालं पाहिजे, मार्केटिंग झालं पाहिजे, यासाठी जिल्हा प्रशासनाला आम्ही सूचना देतोय की आउटलेट त्यांना ते स्टॉल्स, तिथले इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून द्यायचं. रोटेशनमध्ये त्यांना आपण हे करू. त्याचबरोबर राणे साहेबांच्या MSMEचे विभाग आहे, त्याच्यामध्ये महिलांसाठी फार मोठ्या प्रमाणावर योजना आहेत. म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकार मिळून महिलांना आर्थिक ताकद कशी मिळेल, महिला बचत गट मोठ्या प्रमाणावर शक्तिमान कसे होतील, यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतो आहे. तर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, नवीन चेहऱ्यांना देखील संधी मिळणार आता यामध्ये, आणि अमित शहा काय बोलणार, काल आपण भेट मंत्रिमंडळाचा विषय लवकरच होईल, त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे. आणि जे काही सरकारचं 1 वर्षाचं कामकाज जे आहे ते आता आपण पाहिलेलं आहे. वेगवान आणि गतिमान आणखी पुढचं जे काही कालावधी आहे, फक्त आणि फक्त आम्ही या लोकांसाठीच, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठीच आमचं सरकार निर्णय घेणार. आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगेन की वर्षपूर्ती जी आहे हे फलद्रूप झालेली आहे आणि फलदायी झालेली आहे. एवढे मोठे निर्णय जे आम्ही घेतलेले, तुम्ही एकदा तरी छापा तुमच्या चॅनलमध्ये, एकदा तरी दाखवा, अशी माझी आपल्याला विनंती आहे. कारण हे लोकाभिमुख निर्णय आहेत. आमचे प्रकल्प दाखवा, त्या प्रकल्पांचा फायदा किती आहे ते दाखवा, आणि घेतलेल्या ज्या योजना आहेत या सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही घेतलेल्या आहेत. हे सगळं लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून पोचलं तर तुमचं चॅनलचं पण TRP वाढेल. आता काय, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि त्यांना तसंच त्यांच्या स्वप्नामध्ये राहू द्या. त्यांना शुभेच्छा देतो. परमेश्वराने त्यांना सद्बुद्धी देवो, ही देखील शुभेच्छा देतो. हे सरकार फार ताकदीने काम करत आहे, मजबूतीने काम करत आहे. आमच्याकडे थम्पिंग मेजॉरिटी आहे. त्यामुळे हे सरकार जे काय घरी बसलेल्या लोकांना लोक पसंत करतील का? आम्ही फील्डवर काम करणारे लोक आहे. आता देवेंद्रजींनी देखील आपल्या समोर सगळ्यांना शुभेच्छा दिल्यात. आज सगळीकडेच अशा प्रकारचे कार्यक्रम राज्यभरात उत्साहात सुरू आहे. काही ठिकाणी विकासाच्या कामांचं भूमिपूजन चालू आहे, विकासाचे लोकार्पण सुरू आहे. म्हणजे वर्षपूर्ती जी आहे विकास कामांनी आम्ही करतोय. त्यामुळे मी तमाम आमच्या शिवसेना भाजप युतीच्या आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, मंत्री महोदय यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आमचे सर्व भाजपा, शिवसेना, महायुतीचे RPI, महायुतीचे सर्व कार्यकर्ते जे आहेत त्यांनाही वर्षपूर्तीनिमित्त मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचंही सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि एवढंच सांगतो, एवढंच आवाहन करतो की केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनता आणि सरकार याच्यातले दुवा आपण बना, तर नक्कीच आपल्याला जनता दुवा दिल्याशिवाय राहणार. औरंगाबादसाठी हमीपत्र कोर्टात द्यावं लागणार आहे काय? अरे पहिलं वर्ष आज कुठले ते विषय काढतात, चांगले विषय. कालच वारी झाली, अतिशय महत्वाची काल वारी झाली पंढरीची. आणि खूप औरंगाबादचं नाही, संभाजीनगर नाव बाळासाहेबांच्या संकल्पने आम्ही दिलेलं आहे. त्याची पूर्तता करायला जे जे काही करायला लागेल ते सगळं कालच वारी झालेली आहे. परंतु काही खोडसाळ बुद्धीचे लोक जे आहेत वारीमध्ये काही सुविधा नव्हत्या असे व्हिडिओ व्हायरल करतायत. सरकारला कुठेतरी बदनाम करायचा प्रयत्न काय करणार? निंदकाचे घर असावे शेजारी. आम्ही यावेळेस असं नियोजन केलं, पालकमंत्री विखे पाटील, गिरीश महाजन आणि तानाजी सावंत, मी स्वतः जाऊन तिथे जातीने पाहणी केली आणि मला वाटतं
जर वारकरी संप्रदाय मला भेटले, सगळे लाखो लोक मला भेटले, रस्त्याने दुतर्फा होते, त्यांच्या चेहऱ्यावर खूप समाधान पाहायला मिळालं आणि ते स्वतः सांगत होते या वर्षीची व्यवस्था अतिशय उत्तम झालेली आहे. पिण्याच्या पाण्यापासून, स्वच्छतेपासून, महिलांच्या चेंजिंग रूमपासून, अगदी मोबाईल टॉयलेटपासून. मी स्वतः मग उतरून मोबाईल टॉयलेटची स्वच्छता बघितली मी स्वतः. त्यामुळे आता ठीक आहे, कोणाला काय आरोप करायचे ते. उद्या मुंबईत मोर्चा आहे भ्रष्टाचार घोटाळ्या संदर्भात. हा मोर्चा निघणार आहे. असं फक्त इकडे सरकारला काहीतरी बदनाम करण्याचं काम मुंबईत आता सुरू आहे. खरं म्हणजे मोर्चा कुणी कोणावर काढायचा हा एक प्रश्न आहे. खरं म्हणजे ज्यांचे 20-25 वर्ष मुंबई महापालिकेमध्ये सत्ता होती त्यांनी मुंबई महापालिकेला 20-25 वर्ष लूट केली, आपली घरं भरली आणि मुंबईकरांना सुविधांपासून वंचित ठेवलं. आणि ज्यांनी कोविडमध्ये माणसं मरत होती आणि इकडे माणसं कोविडच्या नावाखाली पैसे लुटत होते. एका डेड बॉडीची बॅगची किंमत 700 रुपये ते 5000 रुपये घेत होते. ठाण्यामध्ये 30 बॅग कितीला 321 रुपयाला देत होते. 30 बॅग 6000 रुपयाला तिकडे विकत होते. 6700. आणि त्याचबरोबर औषधं, ऑक्सिजन प्लांट, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, कोविड सेंटर, त्याला लागणारं भाडं म्हणजे 10 पट 100 पट किती पट माणसाने त्याच्यात पैसे लावावे, किती करप्शन करावं. आणि हे खरं म्हणजे कॉफिन म्हणजे याच्या डेड बॉडीच्या बॅगमध्ये पैसे खाण्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं. ही सगळ्यात म्हणजे तो अगदी कडेलोट झाला. हे भ्रष्टाचाराचं अतिशय काय त्याला आपण म्हणतो सर्व उच्चांक गाठला भ्रष्टाचाराचा. आणि मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम ज्यांनी केलं, ज्यांनी मुंबईला 25 वर्ष लुटलं, खड्ड्यामधून त्यांचा प्रवास करावा लागला. आम्ही कॉन्क्रीटचे रस्त्याचे निर्णय घेतले. हे निर्णय आधी घेतले असते 3-3.5 हजार कोटी वाचले असते. खड्ड्यातला प्रवास वाचला असता. त्याच्यावर तर काही गाणी लोकांनी काढायला लागली, ती काढावी लागली नसती. अपघाताने झालेले मृत्यू वाचले असते. आणि हे सगळे जे मृत्यू आहेत, जे रस्त्यावरच्या अपघातावरचे आणि कोविड सेंटर, कोविडच्यामुळे काही तर ठिकाणी माणसं डॉक्टरच नाही त्याचे पैसे काढले. कुठली कंपनी, ते ईडीनेच त्याच्यातून काय बाहेर काढले. कुठली लाईफलाईन कंपनी ती बोगस. 325 रुपये हा हे बघा, ठाणे म्युन्सिपाल्टीचा 325 रुपये वर्क ऑर्डर, ती नंतर माहिती घ्या. आणि माणसं नाही, डॉक्टर नाहीत, पैसे काढले. कंपनी कोविड काळात स्थापन झाली, त्याचं ईडी चौकशी करते, त्याच्यातून सत्य बाहेर येईल. परंतु ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि सदोष ज्या काही यंत्रणा आहेत याच्यामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्या मृत्यूला जबाबदार लोक कोण आहेत हे देखील जनतेसमोर नक्की आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे उलटा चोर कोतवाल को डाटे, दरोडा घालायचा आणि चोरी केली म्हणून बोंबलायचं, अशा प्रकारची वृत्ती जी आहे, या वृत्तीला मुंबईकर चोख उत्तर देतील. यांचं किती आदळापट केली तरी सुद्धा मुंबईकरांच्या डोळ्यात तुम्हाला धूळ फेकता येणार नाही. मुंबईकरांनी कोविडचा अनुभव घेतलेला आहे. तुम्ही जे काही क्रेडिट घेतलं त्याचं देखील या चौकशीमध्ये सगळं नीट बाहेर येईल. कारण या सर्व कोविडच्या रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचं काम ज्यांनी पाप केलंय त्यांचा पर्दाफाश होईल म्हणून हे घाबरलेले आहेत, भेदरलेले आहेत. आणि म्हणतो उलटा चोर कोतवाल को डाटेवाली बात आहे. मोर्चा तुम्ही स्वतःच्या आत म्हणजे स्वतःची काळी कर्तृत्व झाकण्यासाठी करताय. परत मुंबईकर तुम्हाला उत्तर देतील. म्हणजे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आज एका वृत्तपत्रामध्ये लेख लिहिलेला आहे आणि या सरकारची कामगिरी सुमार असल्याची टीका त्यांनी आपण केलेली आहे आणि यापेक्षा चांगलं काम करता येऊ शकतं एका वर्षामध्ये. विरोधी पक्ष नेत्याचं काम काय असतं? सरकारला चांगलं म्हणण्याचं काम असं काय?
विरोधी पक्षाचं काम विरोधी पक्षाला करू द्या. सरकार म्हणून आम्ही काम करतोय. विरोधी पक्षनेते मनातून बोलत नाहीत, ते विरोधी पक्षनेता म्हणून बोलावं लागतंय म्हणून. कारण त्यांचं पवार साहेबांनी काय केलं त्याची आठवण तर नाही आहे. समजलं की नाही. जसं देवेंद्रजींना पवार साहेब म्हणाले की काय ते क्लीन बोल्ड का विकेट, पण त्यांनी ते क्लीन बोल्ड का विकेट ते आपल्याच अजितदादांचीच घेतली. हे अजितदादांना माहिती आहे. अजितदादा ते विसरणार नाही. इतके दिवस शरद पवारांनी एक्सेप्ट केलं नव्हतं, पण काल एक्सेप्ट केलं की आमची बोलणी सुरू होती, जे आपण अनेक वेळा दावे करत होतो. ही बोलणी म्हणजे एकाच वेळेस अनेक लोकांची बोलणी सुरू होती. सर पंकजा मुंडेचं म्हणणं आहे आज आपकी सरकार को पूरे 1 साल पूरे हुए हैं सर, और कार्यकर्ताओं में जल्लोष का माहौल है, क्या कहना चाहिए? बिल्कुल खुशी है, सभी कार्यकर्ता खुश है. 1 वर्ष हमारी सरकार को हुआ है. इस वर्ष में मैंने और देवेंद्र जी ने शपथ ग्रहण की थी. ये मुझे उस वक्त का याद है कि जो ज़रूरत थी इस राज्य को, सर्वसामान्य लोगों के दिल की सरकार, उनके मन की सरकार लोगों को चाहिए थी. शिवसेना भाजपा के कार्यकर्ता और ये महाराष्ट्र की जनता भी वही चाहती थी कि ये गठबंधन वाली सरकार यहाँ स्थापित हो, लेकिन दुर्भाग्य से नहीं हुई थी. वो हमने 30 जून को पिछले साल में करके दिखाया है. और उसके बाद मैं सही मायने में इस देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, उनका अभिनंदन करता हूँ, धन्यवाद देना चाहता हूँ. हमारे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह जी और भारतीय जनता पार्टी के जेपी नड्डा जी, इनको मैं धन्यवाद दूंगा. भारतीय जनता पार्टी को धन्यवाद दूंगा और शिवसेना के वरिष्ठ सब नेता हैं उनको धन्यवाद दूंगा. और ख़ास करके हमारे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को बहुत बहुत धन्यवाद दूंगा, उनका अभिनंदन करूंगा. क्योंकि हम लोगों ने जो 50 लोगों ने एक चैलेंज, एक बहुत ही महत्वपूर्ण निर्णय लिया था इस राज्य के लिए, ये राज्य की जनता के हित के लिए, उसके लिए देवेंद्र जी और उनकी टीम कंधे से कंधा मिलाकर हमारे साथ में आगे बढ़ी. और इसीलिए हमारी सरकार कामयाब हो गई, सरकार स्थापित हो गई, सरकार का गठन हो गया. और पिछले साल 1 साल में मैं और देवेंद्र फडणवीस जी और हमारे पूरे मंत्रीगण इस राज्य में इतने बड़े बड़े निर्णय लिए हैं कि आप लोग देखोगे तो एक भी निर्णय ऐसा किसी वैयक्तिक फायदे का किसी के लिए नहीं लिया. हमने जो निर्णय लिए, किसान हो, कामगार हो, कष्टकरी हो, महिलाएं हो, हमारे युवा हो, सभी लोगों के भलाई के लिए, सभी जो गरीब, शोषित, पीड़ित, दलित जो जनता है, उनके लिए हमने निर्णय लिया है. और इसीलिए ये महाराष्ट्र की जनता बहुत ही खुश है हमारी सरकार के कारोबार पर. मैं मुख्यमंत्री के रूप में काम कर रहा हूँ. देवेंद्र जी उनका पिछला 5 साल का मुख्यमंत्री रह चुके, उसका अनुभव जो है वो भी हमारे साथ में काम आ रहा है सरकार को आगे बढ़ाने में. और जो देवेंद्र जी के कार्यकाल में जो योजनाएं शुरू थी, महाविकास आघाड़ी ने वो जनता के हित की योजनाएं बंद कर दी थी. लेकिन हमारी सरकार, जनता की सरकार आने के बाद हमने तुरंत वापस सब योजना शुरू कर दी. इंफ्रास्ट्रक्चर हो, मेट्रो हो, जलयुक्त शिवार हो, किसानों के लिए योजनाएं हो, इंफ्रास्ट्रक्चर हो, समृद्धि हाईवे हो, कई ऐसे प्रकल्प जो है राज्य के और देश के हित के प्रकल्प हम लोगों ने शुरुआत कर दी. ये डबल इंजन वाली सरकार ये बहुत ही स्पीड से, तेजी से काम कर रही है. और केंद्र सरकार का भी इसे बहुत सपोर्ट है, मोदी जी का सपोर्ट है. और बिल्कुल इसी स्पीड से, डबल स्पीड से आगे भी हम काम करेंगे और जनता के भलाई के लिए काम करेंगे, इस राज्य के विकास के लिए काम करेंगे. सर, आज ही के दिन आपने शपथ ली थी सर, शपथ लेते वक्त सर मन में क्या था? शपथ लेते वक्त इस महाराष्ट्र का विकास, जनता का विकास, इस राज्य को आगे बढ़ाने का विकास, एक राज्य को प्रगति पथ पर ले जाने का विचार था. और मैं यही समझता हूँ कि साल भर में हमारी सरकार ने कई ऐसे बड़े निर्णय लिए हैं जो जनता ने पसंद कर दिए. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.